दुसऱ्या दिवशी सिया आरशासमोर उभी राहून तिचं भरभर आवरत होती. तिची भलेही घाई चालू असली तरी तिच्या ओठांवरचा हसू तिचा आनंद दाखवायला पुरेसं होतं. अग्नी केव्हाचा त्याच्या जिममधून तिलाच एकटक बघत होता. त्याच्या हातात असतं तर त्याने तिला स्वतःसमोरच बसवलं असतं, पण सध्या ते तो करू शकत नसल्याने त्याची नजर समोरच्या प्रोजेक्टरवर स्थिरावलेली, ज्यावर त्याच्या जाणाला लाजताना बघून त्याला आता राहावलंच गेलं नाही आणि तो केसात हात फिरवत गालात हसतच पटकन बाहेर आला. मे बी ह्या आनंदाचं कारण तर नक्कीच मी आहे. अचानक त्याचा मागून तो खोडकर आवाज कानावर पडताच इथे सियाने दचकून लाजतच तिचे डोळे खट्ट मिटून घेतले. तो यायच्या आधी सटकायचं होतं तिला, पण हाय रे तिची किस्मत, साहेब कधी नव्हे ते लवकर आले आणि ही हरिणी निसटायच्या आधीच या वाघाच्या तावडीत सापडली. प्रिन्सेस, प्रत्येक टाईमला इतकं सुंदर दिसून माझा जीव घेणं गरजेचं असतं का? अग्नेयाने तिच्या त्या गुलाबी रूपाला मनात साठवत तिच्या भोवती हातांचा विळका घातला. या डार्क पर्पल कलरच्या साडीत आज त्याची जाणा खरंच कहर ढाळत होती. अहो, काय करताय? मी अंघोळ केलीये. सियाची तर डोळे उघडून त्याच्याकडे बघायची हिम्मतही होत नव्हती. त्यात त्याच्या जवळ येण्याने तिचं सर्वांग अगदी शहारून उठलेलं. ते दिसतंय मलाही. अग्नेयाने तिच्या पदराआड लपलेल्या त्या सपाट पोटावर त्याचा रागट हात आणत इथे तिच्या ओल्या केसांत नाक घुसळत त्याचा सुगंध श्वासात भरला. तसं त्याच्या या इंटेन्स स्पर्शाने सियाच्या अंगावर सरसरून काटा आला आणि ती क्षणातच मोहरून उठली. इतकंच नाही तर श्वास भरून आल्याने तिचा ऊरही कमालीचा थपापू लागला, जे बघून इथे अग्नेयाच्या ओठांवर हलका स्मर्क चढला ना. तिची बॉडी आजही त्याच्या स्पर्शात लगेच रिॲक्ट करायची बघून त्याला स्वतःवर नेहमीच अभिमान वाटायचा. यू नो व्हॉट प्रिन्सेस, यू आर लुकिंग डॅम ब्युटिफुल. अग्नेयाने तिच्या पोटावर दाब देत तिला अजूनच स्वतःवर रेटलं. अहो प्लीज, तिला तर तिच्या अहोंच्या तावडीतून कधी सुटू असं झालेलं. असं नाही की त्याचा स्पर्श तिला आवडत नव्हता, पण जर ती आत्ता वाहत गेली तर तिला स्वतःलाच सावरता येणार नव्हतं. ओके बाबा, सोडतो मी तुला, बट आधी मला सांग, मगाशी माझी जाना इतकी लाजत का होती? अग्नीने तिच्या शरीराची ती कंपन बघून त्याचा हात काहीसा सैल करत कशाबशा त्याच्या भावना आवरल्या. पण त्याच्या या प्रश्नावर सियाच्या ओठांवरचा हसू पुन्हा नव्याने बहरून तिने डोळे उघडत तिचे दोन्ही हात वर केले. तशी तिची ती गडद डार्क झालेली मेहंदी बघून त्याला तिचं हसूच आलं. मग आत्ता तर माझ्या जाणाला पटलं ना मी तिच्यावर किती प्रेम करतो ते. अग्नीने तिचा एक हात हातात घेत तिच्या मेहंदीचा सुगंध श्वासात भरला. तसं ती अजूनच शहारली. अहो, तुमचं प्रेम समजायला तुमच्या सियाला ह्या सर्व गोष्टींची गरज नाही, हे तुम्हालाही माहीत आहे. तुमचं माझ्यावरचं हे अमर्यादित प्रेम तर मला तुमच्या या आगाऊ डोळ्यांतही बरोबर दिसतं, जे नेहमी फक्त त्यांच्या सियालाच बघत असतात. सियाने अग्नीच्या नजरेत खोलवर तिची नजर रोखत हळूच त्याच्या अणुवटीवर ओठ टेकवले. तसं त्यानेही तिच्या कपाळावर दीर्घ किस करत तिला मोकळं केलं. आजी, म्हणजे आज तर हे सिद्ध झालं म्हणायचं.
की आजोबा तुझ्यावर आता प्रेम नाही करत. म्हणजे तू अशी भालूसारखी गोल काय झाली? आजोबांचं प्रेमच आटलं वाटतं. इकडे सकाळी सकाळी या प्राण्याला एक कामण होती वाटतं, जे कधी नव्हे ते आज स्वतःच लवकर आवरून हे ध्यान खाली आलेलं. आरव, तू उगाच तिचे कान भरू नको काय? आधीच तिच्या रडण्याने माझं डोकं उठलंय, त्यात तू अजून भर घाल. हे कार्ट तर लावालावी करण्यात स्वतःच्या आजोबांनाही सोडत नाही बघून ते तर त्याच्यावर खेकासलेच. आधीच बायकोने काही कमी हैराण केलेलं, जे हा नातूही त्यांचं जीणं अजून हराम करत होता. आजोबा, आता मी काय केलं? मी तर आजीला फक्त सत्य परिस्थितीची जाणीव करून देत होतो. आजोबांनी ओरडताच आरवने असं काय गरीब तोंड करून उत्तर दिलं की आपल्या मुलाचे हे नखरे बघून मिस्टर अग्निहोत्रींना तर त्यांचं हसू आवरताच आलं नाही. किती बदमाश झालेला तो. कांत, तू तुझ्या या कार्ट्याला ओरडायचं सोडून हसत काय आहेस? अरे, ह्याची लक्षणं बघता हा तर ह्या वयात माझा डिवोर्स करून सोडायचा. आजोबांनी तर आता आजीकडे बघत डोक्याला हातच लावला. पण आपल्या वडिलांच्या बोलण्यावरही मिस्टर अग्निहोत्रींना आपल्या चिरंजीवांना ओरडावंसं वाटलं नाही. अहो, तुम्ही त्याला का बोलताय बरं? म्हणजे चूक तुमची, पण चिडचिड त्या लेकरावर करताय. आजींनी रडतच त्यांचं नाक पदराने पुसत आजोबांवर नजर रोखली. पण इतक्या वर्षात आज पहिल्यांदा आजीला स्वतःच्या बाजूने बोलताना बघून आरवला किती ते भरून आलं. ते लेकरू तर लोळून लोळून रडायचंच बाकी राहिलेलं. आजी, अगं तूच ग, तुलाच माझी काळजी. आरवने डोळ्यात न आलेलं पाणी पुसत आजीला मिठी मारायला आजोबांनी त्याच्या हातावर चापटच दिली. ए आगाऊ, तू आधी मागे हो बघू. तिला उगीच अजून लपेटू नकोस. आणि वसू, यात माझी काय चूक? आजोबांनी आरवला दटावत वैतागतच आजींकडे पाहिलं. खरंच आज त्यांचा बीपी वाढवूनच हे दोन महारथी ऐकणार होते. तुमची नाही तर कोणाची चूक? हा भुरट्या बरोबर बोलतो. तुमचं ना माझ्यावर प्रेमच नाही, म्हणून तर माझी मेहंदी रंगली नाही ना. नाही तर सुवर्णाची मेहंदी बघा. माझ्या लेकाचं तिच्यावरचं प्रेम तिच्या हातावर किती छान रंगून आलंय ते. आजींनी पुन्हा रडत मोठा सूर ओढला. तसं आजोबांनी काठी आवळत खाऊ की गिळू नजरेने आरवकडे पाहिलं. तिच्या डोक्यात नसते किडे या कार्ट्याने तर सोडले होते, पण ते ध्यान आत्ता तसं काही थोबड्यावर दाखवतय तरी का बघा. पण आजींनी सुवर्णाच्या मेहंदीची स्तुती करताच मिस्टर अग्निहोत्रींनी तिच्याकडे बघून हसतच मान डोलवली. तशी सुवर्णाने लाजून नजर झुकवली. अगं बाई, असं काही नसतं ग. तुझ्या अंगात उष्णता कमी आहे म्हणून तुझी मेहंदी रंगली नाही. म्हातारपणात शरीरात कमी जास्त तर होतच राहतं ना. आजोबा आता आरवला मनातच शिव्या घालून आपल्या रडणाऱ्या कारभारणीला कसं बसं मनवू लागले. आजी, बघितलं, आता तू आजोबांना म्हातारीही वाटायला लागली. म्हणजे खरंच त्यांचं तुझ्यावरचं प्रेमच राहिलं नाही हे तर आता सिद्धच झालं. अरे बाबा, कोणी या कार्ट्याचं तोंड बंद करा रे. आरू, राजा. पण त्याच्या या चढवण्यावर आजीचा वाढलेला भोंगा बघून सुवर्णाने आरवला नजरेनेच दटावलं. सुवर्णा, तुझा हा राजा आता डोळ्यांनी घाबरण्यासारखा राहिलाय असं वाटतंय का तुला? थांब, ह्याच्या पाठी एक ठेवूनच देतो म्हणजे याचं तोंड बंद होईल. आजोबा गडबडीत त्यांची काठी घेऊन उठायला जाणार. तोच लिफ्टचा डोअर उघडून
सिया बाहेर आली. झालं, आता तर कोण या नवाबांना काही बोलण्यापासून राहिलं. आजी, अहो काय झालं? पण तिचं लक्ष जसं आजीकडे गेलं, ती घाईतच त्यांच्याकडे आली. क्षणभर काय झालं या विचारानेच तिचंच हृदय धडधडून आलं. पण ती येताच आरवचं पहिलं लक्ष तिच्या हातावर गेलं. तशी त्याच्या ओठांवर डेव्हिल स्माईल आली. म्हणजे हा मुलगा आज आजोबांचा मार खाऊनच ऐकणार होता वाटतं. वहिनी, अगं तुझी मेहंदी तर कसली भारी रंगलीये यार. आणि का नाही रंगणार ना? माझ्या भाईचं तुझ्यावर प्रेमच तितकं टोकाचं आहे. नाहीतर काही माणसं तर आयुष्यभर संसार करतात, पण त्यांचं आपल्या पार्टनरवर प्रेमच नसतं. घ्या, इथेही या नवाबांनी बरोबर ठिणगी टाकून घेतली. आरव, आता तू थांब, अग्नी येऊ दे, मग दाखवतोच तुला. आजोबा सध्या तरी आरववर दात चावण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते. पण हा सर्व प्रकार बघून मिस्टर अग्निहोत्रींच्या डोळ्यात अक्षरशः हसून हसून पाणी आलेलं. त्यांच्या मुलाचा आतंक खरंच न सावरण्यासारखा होता. सिया, बघ ना, माझी मेहंदी रंगली नाही. ह्यांचं ना माझ्यावर प्रेमच नाही. आजी अगदीच भावूक झाल्या. तसं सियानेही तिची न रंगलेली मेहंदी बघून तिची नाराज नजर आजोबांवर आणली. अरे सिया, बाळ, तू पण काय माझ्याकडे बघतीये? काल तू जेवण पाठवल्यावर मी तुझ्या आजीला भरवतच होतो, पण हिलाच सर्व ठुसायची इतकी घाई झालेली म्हणून हिने रात्रीच मेहंदी धुतली. मग आता ह्यात माझी काय चूक ते सांग मला. बिचारे आजोबाच आता स्वतःला निर्दोष सिद्ध करता करता रडायचेच बाकी राहिलेले. अरे, मग तुम्ही चिमणीचे घास भरवत होता मला, मग माझं पोट तरी भरलं असतं का? त्यांनी सत्य परिस्थिती सांगताच इथे आजीचं नाव फुगलं ना. आजोबा, हा अगदी बरोबर पॉइंट आहे बरं. आजीचं पोट बघा, ते चिमणीच्या घासाने या जन्मात तरी भरलं असतं का? तिच्यासाठी तर म्हशीचा घास लागेल. आरवच्या या जोकवर आत्ता मात्र सगळेच खळखळून हसू लागले. पण आजी मात्र त्याच्याकडे म्हारक्या म्हशी सारखीच बघू लागली. नित्या, रीटा, अगं बस झालं ग, हे दागिने घालायला मी काय तरुण आहे का? रीटाने तिला हळदीचे दागिने घालून सुंदर तयार केलेला बघून सुवर्णाला तर इतकी काय लाज वाटत होती की तिला तर बाहेर जायचीही हिम्मत होत नव्हती. आता संध्याकाळच्या 7चा हळदीचा मुहूर्त होता. इकडे मिस्टर अग्निहोत्रींनाही आरव आणि विष्णूने छान तयार केलेलं. पिवळ्या रंगाच्या कुर्त्यात ते अगदी यंग दिसत होते. बाकी सर्वांनीही आज येल्लोच घातलेलं. इतकंच काय, कीटो आणि एकांशलाही येल्लोच कपडे घातले होते. दोघही अगदी गोंडस दिसत होते. सिया, अगं आत्ता हळदीला सुरुवात करू, पण अग्नी कुठे राहिलाय? देविकाने वारंवार लिफ्टकडे बघणाऱ्या सियाला आवाज देताच ती भानावर आली. हो आत्या, ते येतच असतील. मी खाली आले तेव्हा स्टडीमध्ये होते ते. सियाने हसतच देविकाला उत्तर देत तिने आणलेली हळद समोरच्या मांडणी समोर ठेवली. तोपर्यंत आरव आणि विष्णू मिस्टर अग्निहोत्रींना आणि रीटा आणि नित्या सुवर्णाला घेऊन तिथे हजर झाले. त्यांना बघून तर आजी आजोबांचे दोघांचेही डोळे भरून आले. सुवर्णाला विष्णू आणि आरवने मिळून सोफ्यावर व्यवस्थित बसवताच मिस्टर अग्निहोत्रींनीही त्यांच्या बाजूला बसून घेतलं. पण आपल्या बायकोला या दागिन्यांमध्ये बघून तेही खुश झाले होते. सुलू, तू तर अगदी फुलांची बागच वाटत आहेस. त्यांनी अगदी मनापासून तिची स्तुती केली. पण त्यांची स्तुती ऐकून
तिथे जो हशा पिकला विचारूच नका. सुवर्णानेही काहीस रागातच त्यांच्याकडे बघितलं. अरे दादा, अशी कोणी स्तुती करतं का रे? आत्ता समजलं अग्नी तुझ्यावरच गेला आहे ते. देविकाने हसतच एक नजर सियाकडे बघितलं तर तिने मानच खाली घातली. आता ती कोणाला काय सांगणार ना की तिच्या अहोंची स्तुती किती जीवघेणी असते ते. नाही हा आत्या, मी माझ्या प्रिन्सेसची स्तुती अगदी मनापासून करतो. हवे तर तुम्ही माझ्या ब्युटिफुल वाईफला विचारू शकता. मागून आलेल्या अग्नीच्या आवाजाने सियाने पटकन त्याच्याकडे बघायला. त्यालाही येल्लो कुर्त्यात बघून ती कमालीची खुश झाली. तिने त्याच्यासाठी कुर्ता काढून तर ठेवला होता, पण तो घालेल का हा डाऊटच होता. भाई, यू लुकिंग ऑसम यार. आरवही त्याने आणलेला कुर्ता आपल्या भाईने घातलेला बघून भलताच खुश झाला. तसं अग्नीने त्याला बघून स्माईल केली आणि तो सिया जवळ आला. खुश ना? त्याच्या नजरेचा तो चोरटा प्रश्न बघून सियाने हसतच मान डोलवली आणि आत्ता खरी हळदीला सुरुवात झाली. सर्वात आधी आजी आजोबांनी आपल्या लेकरांना भरलेल्या नजरांनी हळद लावली. तसा आरव नित्याचा हात पकडून घाईतच पुढे आला. मग त्या दोघांनीही त्यांना हळद लावत एकमेकांनाही हळदीने बरबटून टाकलं. विष्णू आणि रीटाही त्या दोघांना हळद लावून बाजूला झाले. तशी देविका कीटो आणि एकांशला घेऊन एक बोट लावून मागे झाली. पण जसे सिया आणि अग्नी पुढे आले तसं सुवर्णाला भरूनच आलं. हा क्षण आज त्यांच्यामुळेच तर तिच्या नशिबी आलेला. नो मॉम, आत्ता मला तुझ्या डोळ्यातही फक्त आनंदच दिसला पाहिजे. अग्नीने प्रेमाने सुवर्णाचे डोळे पुसताच सियानेही त्याचा हात पकडून त्या दोघांना हळद लावून अग्नीच्या गालावरही बोट फिरवलं. जाना, ह्याचा बदला रात्री घेतला जाईल. तसा अग्नी तिला गोड धमकी देत बाजूला झाला. चला तर मग, फायनली हळद तर झाली. आता लग्नाच्या तयारीला लागूया. शेवटी आगळा वेगळा हा सोहळा होत आहे, पण उद्याचा भाग खूपच भावूक असणार यात काहीच शंका नाही. त्याआधी आजचा भाग कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि आवडला असेल तर भरपूर लोकांना शेअर करून लाईकसही द्या. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.